सांगा. अरे पैशाची यज्ञ कुणीकडे आहे? अरे जे निष्प्रह होते, कोणाला मागत नव्हते, एकच जेवण केलं, तितके यज्ञाचं पुण्य मिळालं. असा निरपेक्षाच्या हातचं यज्ञ म्हणजे काय बाबा? त्या यज्ञाची कोण नव्हतं घरी करीत. निष्काम जर यज्ञ झाला तर ते पुण्य कुणीकडे हरवलं, पण जेवढे ती खातील पिती जायचा उद्धार. कारण महाप्रसाद आहे आणि तो महापुरुषांच्या हाताला. महापुरुष म्हणजे कोण? जो कधी कोणाचं काही घेत नाही, रात्रंदिवस ध्यान कर, याला पुरुष नाही. निरपेक्ष, निर्वेद, तो मज पूज्य परम पुरुष, वैकुंठ कैलास धन्य निराश. अशा निरपेक्ष माणसाच्या हातात निर्मित. देव सांगतात तो निर्वेश आहे आणि पूज्य आहे. म्हणून देव काय आणि लोक काय, त्यांचं भजन कसं असतं? ते भजन करतात सगळे देवाला देऊन टाकलं. आपण भजन करतो, एक आण्याची उद्बत्ती लायतो आणि माझं पोरांची तोंडून खंडन घातली. काय असाच्या ते धंदे चांगली आहे का? कशाला मागायच्या मागितल्याने मिळत असतं का? न मागणीशी मोती मिळताय, मागणीशी काचवती नाही देताय. कशाला मागायचे? कानानं काम, रामानं दानादन. तुम्हाला पोट भरायचं नाही का? यज्ञ करणं, दान करा, तुमची संतती संपत्ती चांगली नाही राहत.